महायुतीमध्ये कोणत्याही जागेवर तिढा नाही। महायुतीच्या उमेदवारांसाठी तिन्ही पक्ष काम करतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। शिवसेनेचा नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गवर दावा कायम। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा विजय निश्चित। संजय शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास। एकनाथ खडसे उद्या भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश। चंद्रपुरात मोदींच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता। लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। आज उद्या सांगलीचा तिढा सुटेल। चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार। सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा। संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये। पटोलेंचा राऊतांना टोला। मी जबाबदारीने बोलणारा माणूस। संजय राऊतांचं पटोलेंना प्रत्युत्तर। प्रकाश आंबेडकरांना निर्णय घेण्यासाठी शेवटचा दिवस। अर्ज मागे घेण्याआधी आंबेडकरांनी निर्णय सांगावा। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। हिम्मत असेल तर सांगली भिवंडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करा। मैत्रीपूर्ण लढतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष का घाबरतोय? आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। गिरीश महाजनांना जागा दाखवण्यासाठी आम्ही जळगाव लढतोय। जळगावची लोकसभा वाचवा। महाजनांना राऊतांचं आव्हान। वंचितकडून अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी जाहीर। बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी। महाराष्ट्रामध्ये आप लोकसभा लढवणार नाही। आप राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देणार पाठिंबा। आपचे अनेक नेते प्रचारासाठी राज्यात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या चंद्रपूरच्या दौऱ्यावर। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी चंद्रपुरात। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरांचा विजय पक्का। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरच निवडून येणार। संजय राऊतांचा विश्वास। सत्तेत येण्यापूर्वी 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं। प्रत्यक्षात फक्त 7 लाख नोकऱ्या दिल्या। शरद पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। 1-2 दिवसात सांगलीच्या प्रश्नावर पडदा टाकून नाना पटोलेंचं सूचक विधान। लडाखमधील नियोजित सीमा मोर्चा रद्द। सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात होणार होता मोर्चा। सुरक्षा यंत्रणेसोबत संघर्ष टाळण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय। सोलापुरात एमआयएम लोकसभेच्या रिंगणात उतरणार। एमआयएम सोलापुरातून देणार उमेदवार। माजी आमदार रमेश कदम एमआयएम कडून लढण्यास इच्छुक। जायकवाडी धरण क्षेत्रातील कृषी पंप बंद केले जाणार। 10 कृषी पंपांचा वीज पुरवठा केला जाणार बंद। धरणातील पाणीसाठा कमी असल्यानं निर्णय। पुण्यात उद्यापासून कुटुंब नियोजन सर्वेक्षण। पुणे महानगरपालिका करणार सर्वेक्षण। पुढचे 2 महिने चालणार सर्वेक्षण। छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद पंचायत समितीच्या कार्यालयास आग। कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्र जळून खाक। पनवेलमध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड। लाखो रुपयांचा दारूचा साठा केला उद्ध्वस्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।